हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण बोलूया, मी मुलगी आहे. मी कोणापेक्षाही कमी नाही आहे, पण लक्षात ठेवा, मी कोणापेक्षा जास्त पण नाही आहे. हां, जनरली फक्त अर्धच वाक्य बोललं जाते, मैं किसी से कम नहीं हूँ म्हणून. मैं किसी से ज़्यादा भी नहीं हूँ, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपण कित्येक वेळा म्हणतो, हां, बायकांना म्हणजे स्त्रियांना पुढे जायला समाज सोडत नाही, आपलं पुरुषप्रधान संस्कृती आहे. पण हे सगळं खोटं आहे. स्त्रियांना आराम पाहिजे म्हणून स्त्रियांनी ठरवलं, आपण घरात थांबतो, आपण घरातलं करतो, पुरुषाही बाहेर जाऊन मिळवून यावं. का बघा, एकदा तुम्ही नीट बघा ना, कुठल्या वर्गातल्या स्त्रिया घरात राहत होत्या, घरातलं करत होत्या? या मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय. हां, गरिबांच्या स्त्रिया कामाला जात होत्या, शेतात असेल, धुणेभांडीला असेल, कशालाही त्या बाहेर पडत होत्या. पण ह्या मध्यम आणि उच्चवर्गीय ह्या स्त्रियाहीच हे बनवलेलं आहे. हे कोणी पुरुषांनी आपल्याला थांबवलेलं नाही. ह्याला बेस्ट एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला. 19th सेंचुरीमध्ये पंडिता रमाबाई, आपण वाचलेलं असणार तिच्याबद्दल. कुठला तेव्हा मेड्रास प्रेसिडेन्सी होतं, नंतर दक्षिण कन्नडा जिल्हा झाला कर्नाटकातला. एक अगदी खेडा गाव, दुर्ग म्हणायचं गाव, आत्ताही दुर्गमच आहे. त्या काळी म्हणजे 19th सेंचुरीला ती स्त्री कशी गेली असेल हो? कोलकाता काय, वाराणसी काय, नंतर पूर्ण जगभर सगळे युनिव्हर्सिटीत सगळीकडे तिनं लेक्चर्स दिले. हां, विचार करा. अगदी ती बाहेर पडली तेव्हा होती ती 19-20 वर्षाची असेल. ह्या वयात ती एवढे दुर्गम स्थानातनं बाहेर पडून आपण एवढं पंडित आहे, तिला मिळालेला किताब आहे, संस्कृत, इंग्लिश सगळे ती अगदी नैपुण्य हासिल केलेलं होतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तेव्हाही आपल्याला कोणीही डांबून ठेवलेलं नव्हतं. हे आपण निर्माण केलेलं आहे. आपल्यालाच आराम पाहिजे होता, आपल्याला नको होता, म्हणून आम्ही घरात बसतो, आम्ही घरातलं मुलं बाळ घरातलं करतो, तुम्ही बाहेर जाऊन मिळवून या. ह्याच्यासाठी हे मध्यम आणि उच्चवर्गीय स्त्रियांनी स्वतःच बनवलेलं आहे. कोणी पुरुषानं आपल्याला ह्या बंधनात ठेवलेलं नाही. आणि आजही तुम्ही बघा होते, तुम्ही बाहेर जात असाल, कुठेही तुम्हाला जेंट्स सपोर्ट करतात. घरात तरी वडील भाऊ सपोर्ट करतातच, बाहेरही तुम्ही कित्येक वेळेला, मला स्वतःला अनुभव आहे, कित्येक वेळा ट्रेनिंग प्रोग्रामला रिसोर्स पर्सन म्हणून मी एकटी असले तरी माझे बरोबरीचे कलिग्स मला कधी एकटी सोडायचे नाही. कुठेही फिरायला वगैरे जाताना आपली बहीण आहे की म्हणून मलाही बोलवून सगळीकडे आम्ही साईट सीइंगला वगैरे एकत्र जात होतो. मला काय म्हणायचं आहे, कोणी पुरुषाने आपल्याला डांबून ठेवलेलं नाही किंवा आपल्याला खाली लेखलेलं नाही. उलट ते आपल्याला सपोर्ट करतात. त्यामुळे हे सगळं आपण काय स्वतःच आपण बदलायला पाहिजे. त्याच्याबद्दल मला आज बोलायचं आहे. आपण सेल्फ हेल्प करायला पाहिजे. आपण कोणालाही कमी नाही आहे, पण आपण आपल्याला ग्रेट पण समजायचं नाही. आपण म्हणजे अगदी आपल्याला बाकीच्यांपेक्षा जास्त मानपान पाहिजे, हे पाहिजे नाही. वी आर सेम, जेंट्स और लेडीज सेम, इक्वल आहोत. आणि
कायम आपण स्वतःला स्वतःचा हेल्प ठेवायला पाहिजे, सेल्फ हेल्प. आणि एक मी तुम्हाला सांगू का, तुम्ही म्हणता आपल्याला दुसरं खाली खेचते. कोण कोणाला खेचते हो? स्त्रियांना खेचतात. हां, स्त्रियांना खेचतात. आता कित्येक ठिकाणी तुम्ही सासू सुनांचं आणि बघितलं असाल, सासू कोण असते? एक स्त्रीच असते. किंवा सून कोण असते? हे स्त्रियांचंच एकमेकींशी पटत नसते किंवा पटवून घ्यायला त्या एकमतानं होकार देत नाहीत. त्यामुळे आपल्याला कोणी खाली खेचत नाही. खेचत असलं तरी दुसरे स्त्रीला खाली खेचते. आणि पुरुष आणि स्त्री हे दोघंही तुम्हाला माहीत आहे एकाच गाडीचे 2 व्हील्स, चाकं असल्यासारखं आहे. त्यामुळे हे कोणी कमी नाही, कोणी श्रेष्ठ नाही. त्यामुळे हम किसी से कम नहीं म्हणताना हम किसी से ज्यादा भी नहीं, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता स्त्री आहे मी म्हणते, आपण कधी आपल्याला कमी लेखू नका. आपण पण सबला आहोत, अबला नाहीये. मुख्य म्हणजे शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिक्षणात कुठेही मागे राहू नका. भरपूर शिक्षण घ्या आणि कुठलंही काम आय कॅन म्हणा, येस मी करू शकते. आज आता आपण बघतो विमानात सुद्धा पायलट्स लेडीज आहेत. ट्रेन तर चालवतातच, गाड्यांचा तरी पूर्वापार चाललेला आहे. त्यामुळे आपण कोणापेक्षाही कमी नाहीये. मी स्त्री आहे, मला हे होणार नाही, मी कसं करू, असं कधीच विचार करू नका. कुठलंही काम आपण पुरुषांचे बरोबरीनं करू शकतो. आणि आपणही त्यांच्यासारखं पुढे गेलो, प्रगत झालो की पूर्ण आपला संसार प्रगत होणार आहे. इन शॉर्ट, पूर्ण आपलं देश म्हणा, प्रपंच म्हणा, सगळं जगच पुढारलेलं होणार आहे. त्यामुळे लेकीनो, स्त्रियानो, बाळांनो, आज स्वतःला बदलायची वेळ आली आहे. म्हणजे थोड्या आमच्या लेकी बदलतात, पण काही कोणी अजूनही ते बदलाचे एगेन्स्ट आहेत. त्यांच्यासाठी सांगते, स्वतः सुद्धा तुम्हाला लिमिट्स घालून घेतलेले आहेत. ते लिमिट्स क्रॉस करा. मी हे करू शकत नाही, मी हे करू शकते. आय कॅन, हे महत्त्वाचं पाहिजे. आय कॅन एवढं आपण केलं की मुली कुठेही मागे राहणार नाहीत. आणि मुलगी झाली म्हणून आई वडिलांना पण वाईट वाटणार नाही. नो डाऊट आता जग बदलायला लागलेलं आहे. बरेच घरात मुलगी मुलगा हा भेदभाव नाहीसा झालेला आहे. का म्हणजे मुली पण शिकतात, मुली पण कमवतात, त्या पण कोणावरही ओझं नाहीयेत. त्यामुळे मेन आपण काय करायला पाहिजे? फर्स्ट थिंग इज मुलींनी शिक्षण भरपूर घ्यायला पाहिजे. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायला पाहिजे. आणि कुठलंही काम मी करू शकते हे पाहिजे. नाही ते कोणतरी हे मी कसं करू, मी मुलगी आहे, भावाला तू कर. नाही, मुलगी असलं की काय झालं, मी पण करू शकते. आणि आपलं वागणं, आपलं ड्रेसिंग हे सगळं आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे. बोलतानाही, कोणाशी बोलताना आदरानं बोला आणि तुम्हालाही आदर घ्या. समोरच्याला तुम्हाला आदर दिला नाही तरी गप्प बसू नका, त्याला आदर द्यायला लावा. त्यामुळे माय डिअर फ्रेंड्स, think that you are someone great. पूर्वी पण स्त्रियाही दाखवलेला आहे, नाही म्हणत नाही मी. राणी लक्ष्मीबाई असेल, मी तुम्हाला पंडिता रमाबाई म्हटलं, नंतरचे काळात आला तरी इंदिरा गांधी आहेत,
हां, मार्गरेट थॅचर आहेत. कोणी कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाही, हे ते जगाला सिद्ध केलेलं आहे, दाखवलेलं आहे. आज मी अगदी जनसामान्य प्रत्येक घरातले प्रत्येक मुलीला सांगते, मी कोणापेक्षाही कमी नाही आहे, मी करू शकते. आणि कोणी येऊन आम्हाला उचलून वर घ्यायला पाहिजे, हात द्यायला पाहिजे नाही. आपण शिक्षण घ्यायचं, तर शिक्षण असलं का नाही आपण आपोआप मजबूत होतो. शिक्षण हे आपलं पहिलं मित्र आहे, जे आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे मुलीनो, आजपासून स्वतःला कमी लेखणं बंद करा. हां, मी मुलगी आहे, पण मी कोणापेक्षाही कमी नाही आहे. हां, बरोबरीनं आहोत आपण सर्व एक आहोत, हे लक्षात ठेवा. अच्छा, हॅव ए गुड डे. ऑल द बेस्ट.